जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा मग हटायचं नाही विचार काय करतोय समजदार राजा सरकार पुन्हा आणायचं हाय सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा मुझे लेकिन मैं जुल्म पर खामोश कभी रह नहीं सकता। एखादा माणूस डॉक्टर झाला म्हणजे त्याला फार अक्कल आहे असं तुम्हाला वाटते का? शेतकऱ्यासारखा हुशार शेतकऱ्यासारखा प्रामाणिक आणि शेतकऱ्यासारखी इमानदार जात या जगाच्या पाठीवर दुसरी कोणती नाही। मी त्या शेतकऱ्याच्या लेकरा करता आलो। देवेंद्र भुयारांना मी 4-5 वर्षापूर्वीपासून ओळखतो जेव्हापासून ते शेतकरी संघटनेमध्ये त्यांचं काम होतं। अनेकदा त्यांनी मला पण विरोध केला माझ्या भाषणाला कधी कधी विरोध करायचा पण नंतर असं झालं की ते विधानसभेमध्ये गेले मी विधान परिषदेवर आलो। 36 वर्षाचा एखादा तरुण माणूस या एखाद्या व्यक्तीने तुमच्या मतदारसंघाचं 10 वर्ष प्रतिनिधित्व केल्यानंतर सुद्धा इथं विकास काम कशाला म्हणतात हे माहीत नसताना मी रोज फेसबुकवर त्यांच्या मतदारसंघातल्या कामाचं उद्घाटन पाहतो। रोज 4,372 कोटी या महाराष्ट्रात सर्वात 1 नंबरचा निधी 7,000 कोटी रुपये बारामती विधानसभा 2 नंबरचा निधी 5,000 कोटी रुपये इंदापूर विधानसभा आणि महाराष्ट्रात 3 नंबरचा निधी मोर्शीवरून विधानसभामध्ये आणण्याचा एक भीम पराक्रम देवेंद्र भुयार नावाच्या एका तरुण माझ्या सहकारी भावांनी केला। आणि एक गोष्ट खरी आहे आज ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळेस त्यांचा अंतरात्मा बोलत होता की मी चूक काय केली मी प्रस्थापिताच्या पोटी जन्माला आलो नाही ही माझी चूक आहे माझी शिक्षण संस्था नाही ही माझी चूक आहे माझे बाप जाते खरवपती नाहीत ही माझी चूक आहे। अरे ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा तुम्ही लावता त्या राष्ट्रसंतांनी सर्व धर्माचा समन्वय विश्वशांतीचा उपाय ग्राम सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना सांगितलं। ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मस्जिद में भी है खुदा मंदिरों में राम है दोनों नहीं पत्थरों में सिर्फ उनका नाम है म्हटलं त्या अमरावती जिल्ह्याची ओळख जी जगाला दिली भाऊसाहेब पंजाब देशमुख गाडगे बाबा तुकडोजी महाराजांनी। मी तुम्ही पाहिलं असेल गेल्या पंचवार्षिक मध्ये ज्या ज्या वेळेस आपल्या गावामध्ये आलो त्या वेळेस कुठलीही टीका कोणावर बोलायचं वाईट बोलायचं चुकीचं बोलायचं खोटं बोलायचं हे आम्ही गेल्या पंचवार्षिक मध्ये केलं नाही। 5 वर्षाच्या कालखंडामध्ये किमान 5 ते 6 सभा आपण इथे घेतल्या याच ठिकाणी घेतल्या त्या विविध विकास कामाच्या निधीच्या अनुषंगाने घेतल्या जे काही काम आपल्या गावामध्ये आणलं असेल त्याचं उद्घाटन लोकार्पण आपण केलं आणि ते काम तुमचं स्वाधीन करण्यासाठी इथं सभा आपण बऱ्याच वेळा घेतल्या। परंतु आज भावांनो मी तुमच्याकडे यासाठी आलो आहे की गेल्या पंचवार्षिक मध्ये नुसतं काम आणि काम विकासाने विकास या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी मी सातत्यानं 5 वर्ष अखंड कोरोना असू दे गारपीट असू दे अवकाळी पाऊस असू दे काय निसर्गाचं जे राहील ते राहू दे परंतु या मतदारसंघामध्ये विकास कामाची जी की घोडदौड आहे ही कमी पडता कामा नये या भावनेनं पेटून उठून सातत्य ठेवून 5 वर्ष काम आणले।
आता मला माहित नव्हतं हे अशी गडबड होईल म्हणून, म्हणजे घरात झगडं लागेल म्हणून. माने बापाला मारलं, बापाने मला मारलं. म्हणजे शरद पवार साहेब, अजित पवार साहेब अलग अलग झाले, दोघांची भांडण झाली, दोघांचं एकमेकाशी पटलं नाही, दोघं वेगवेगळे झाले, अलग अलग घर बांधले. हे काय महादोष आहे काय? मी म्हटलं काय दिलं का तुम्ही झगडे करा म्हणून? हा काय संबंध नाही त्याच्यात? अरे त्यांचं दोघांचं पटलं नाही, ते दोघं जण वेगवेगळे झाले. परंतु